सर्वांना रुपाली डिलिशियस किचन मध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण मस्त ताजा हिरवा वाटाणा त्याची मस्त हॉटेल स्टाईल ग्रेव्हीची भाजी बघणार आहे। एकदम अशी सोप्या पद्धतीमध्ये सांगितलेली आहे, त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा। रेसिपी तर आवडेलच तुम्हाला। व्हिडिओच्या शेवटी लाईक करायला विसरू नका आणि चॅनलवर कोणी नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राइब करा, म्हणजे अशा साध्या सोप्या पद्धतीच्या ज्या रेसिपी आहेत माझ्याकडच्या त्या सर्वांपर्यंत पोहोचतील। तर मग चला आता साहित्य बघूया आणि रेसिपीला सुरुवात करूया। हिरव्या वाटाण्याचा सीझन आणि हिरव्या वाटाण्याची तर भाजी झालीच पाहिजे, तर आपण एकदम हॉटेल सारखी तशीच एकदम अशी ग्रेव्ही मधली हिरव्या मटारची भाजी बघणार आहोत। मटार मसाला एकदम असा सोपा आहे करायला, सोप्या पद्धतीमध्ये सांगणार आहे। तर आपण इथं पाव किलो वाटाणा सोलून घेतलाय। ग्रेव्ही साठी 2 कांदे घ्यायचे मीडियम साईजचे, 2 टोमॅटो छान असे लाल घ्यायचे म्हणजे कलर छान येतो ग्रेव्हीला, अर्धा इंच आलं, 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या आणि 8 ते 10 काजू घेतले। काजूनी खूप छान टेस्ट येते। काजू नसेल वापरायची तर बेसन पीठ ही वापरू शकता तुम्ही। मूठभर अशी कोथिंबीर। फोडणीसाठी आपल्याला खडे मसाले घ्यायचे आहेत, त्यामध्ये मी 1 तमालपत्र, दालचिनीचा 1 तुकडा आणि चक्री फूल। फोडणीसाठी जिरं, हा आमचा घरगुती लाल मसाला आहे। यासोबत तुम्हाला नाशिक स्पेशल काळा मसाला आणि नाशिक स्पेशल लाल मसाला, या व्यतिरिक्त आपले बाकीचे पण मसाले आहेत। तुम्हाला ऑनलाईन ऑर्डर करायचे असेल तर तुम्ही करू शकता। अगदी नो कलर नो प्रिझर्वेटिव्ह या पद्धतीमध्ये आपले मसाले तयार होतात, एकदम असे घरगुती पद्धतीत आणि स्वच्छतेमध्ये। धना पावडर, हळद, किचन किंग मसाला किंवा गरम मसाला घेतला तरी चालेल, चवीपुरतं मीठ। आता सर्वात आधी आपण ग्रेव्हीची तयारी करून घेणार आहे। कांदा टोमॅटो आपल्याला एकदम रफली चॉप करायचे आहे, खूप जास्त असे फाईन चॉप करायची गरज नाहीये। जाडसर कट केले तरी चालेल, कारण आपण ग्रेव्हीची तयारी करतोय ना, त्यासाठी जाडसर असले तरी चालते। तर ह्या पद्धतीने कट केले तरी चालेल। आता कांदा आणि टोमॅटो डायरेक्ट कट केल्याच्या नंतरच तुम्हाला दाखवते। तर हे बघा, असं जाड जाड आपण कट करून घेतलंय कांदा आणि टोमॅटो। फोडणीसाठी आलं लसूण पण आपल्याला ठेचून घ्यायचं आहे। अर्धा आलं आणि अर्धा लसूण ठेवलाय आपण, जेव्हा ग्रेव्ही भाजायला टाकू तेव्हा लागेल म्हणून, आणि हा फक्त फोडणीसाठी लागणार आहे आपल्याला आलं आणि लसूण। कढई गरम करायला ठेवली आहे, त्यामध्ये 2 चमचे तेल टाकून घेतले। यामध्येच आपल्याला आता कांदा टाकायचा आहे परतायला। आता कांदा आपल्याला तांबूस रंग येईपर्यंत छान असा भाजून घ्यायचा आहे। स्टार्टिंगला फुल ठेवायचा 2 मिनिटासाठी गॅस, आणि नंतर आपल्याला मध्यम गॅसवरती कांदा भाजायचा आहे, म्हणजे तो छान आतपर्यंत शिजतो। तर थोडासा कांदा असा तांबूस झालाय। आता आपण इथं घेतलेले काजू, आलं आणि लसूण जे ठेवलं होतं ते पण टाकून घेऊया। आता हे पण आपल्याला अजून 1 मिनिटभर परतायचं आहे। 1 मिनिट झाला की टोमॅटो टाकून घ्यायचा आहे। आता आपल्याला सर्व हे छान असं मऊ होईपर्यंत परतून घ्यायचं आहे। गॅस मध्यमच ठेवलेला आहे मी, जेणेकरून छान असं कांदा टोमॅटो शिजेल त्यासाठी। तर हे बघा, कांदा टोमॅटो आपले किती छान असं परतलंय, एकदम मस्त तांबूस रंगावरती, आणि टोमॅटो पण छान असा मऊ मऊ झालाय, छान शिजलंय। आता हे थंड करायला ठेवूया। साहित्य काढून घ्यायचं एका डिश मध्ये किंवा असं थंड केलं तरी चालेल। आता इकडे एका पातेल्यामध्ये पाणी गरम करायला ठेवलंय। आपण हिरवे वाटाणे म्हणजे ताजे जे वाटाणे आहेत ते शिजून घेणार आहे, म्हणजे ग्रेव्ही मध्ये लवकर शिजतात आणि वेळ लागत नाही। हॉटेलमध्ये असंच करतात, शिजून ठेवलेले असतात अर्धे कच्चे असे, आणि मग नंतर फक्त ग्रेव्हीला फोडणी देऊन आणि सर्व करतात आपल्याला। तर आपण त्याच पद्धतीने करणार आहे। तर आधी आपण शिजून घेऊया वाटाणा। तर पाण्याला छान उकळी आली आहे, आता धुतलेला मटार याच्यामध्ये टाकून घेऊया। आता आपल्याला फक्त 75% हा मटार शिजून घ्यायचा आहे, आणि थोडंसं मीठ टाकूया, म्हणजे शिजल्यावर मटार साळणी लागणार नाही। असं शिजवल्यामुळं मटारचा जो हिरवेपणा असतो, असा हिरवा रंग जो असतो तो टिकून राहतो, आणि खायला पण छान लागते भाजी, अशी उग्र पद्धतीची लागत नाही। तर आपण आता वाटाणा शिजून घेऊया। तर वाटाणा आपला छान शिजलाय 75%। आता काढून घेऊया, आणि रंग बघू शकता आहे तसंच राहतो उकळीमध्ये। आता पाणी सेपरेट आणि मटार सेपरेट आपल्याला करायचं आहे इथं। आता ग्रेव्हीचं साहित्य पण थंड झालंय, एकदम बारीक पेस्ट तयार करून घ्यायची आपल्याला। बारीक वाटण वाटून घ्यायचंय, थोडंसं पाणी टाकायचं गरज भासली तर, म्हणजे अर्धी वाटी वगैरे असं टाकायचं, आणि एकदम असं बारीक वाटण तयार करून घ्यायचंय आपल्याला। मग आपण
फोडणी देऊया। हे बघा असं छान असं बारीक वाटण तयार करून घेतलंय। कढई गरम करायला ठेवली आहे, तर तेल टाकून घेऊया। 4 ते 5 चमचे तेल टाकणार आहे, तुम्ही कमी अधिक करू शकता। हॉटेलची भाजी म्हटलं का थोडं जास्त तेल असतं, त्यामुळं आता तेल छान गरम होऊ द्यायचंय। तेल गरम झालं, पाव चमचा जिरं छान फुलू द्यायचंय। खडे मसाले टाकून घेऊया। गॅस मीडियम टू लो हीट वरती ठेवायचा आहे, म्हणजे मसाले आणि बाकीचं जे साहित्य ते करपत नाही। ठेचलेला लसूण आणि आलं थोडंसं परतून घेऊया। खमंग आणि चुरचुरीत फोडणी द्यायची आपल्याला छान अशी। आता घरगुती लाल मसाला आहे तो टाकून घेते, तुम्ही 1 चमचा टाकते, तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी अधिक करू शकता। पाव चमचालाही कमी हळद, अर्धा चमचा धना पावडर, किचन किंग मसाला 1 चमचा। तर मसाले थोडेसे परतून घेऊया 30 ते 40 सेकंदासाठी, खूप जास्त परतायची गरज नाहीये। मसाले छान परतले की आपल्याला इथं वाटून घेतलेलं जे वाटण आहे ते टाकून घ्यायचंय। आता आपल्याला ही जे वाटण वाटून घेतलंय ते तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचंय। खूप जास्त वेळ नाही लागत, कारण आपण आधी कांदा टोमॅटो छान असं भाजून घेतलेलं आहे। अगदी 3 ते 4 मिनिट लागतात तेल सुटायला फक्त ग्रेव्हीला। तर आता मी परतून घेते आणि एका साईडला पाणी गरम करायला ठेवलंय। तर आपल्याला ग्रेव्ही मध्ये पाणी गरमच वापरायचं आहे। तर हे बघा साईडनी छान असं तेल सुटायला लागलंय ग्रेव्हीला, याचा अर्थ आपली ग्रेव्ही छान अशी परतली आहे। थोडीशी कोथिंबीर टाकूया म्हणजे आणखीन छान स्वाद येईल। आपल्याला इथं आता मटारचे दाणे, जे शिजवलेले दाणे ते टाकून घ्यायचे पूर्ण आणि मिक्स करायचे ग्रेव्ही मध्ये। तर आता तुम्हाला ग्रेव्ही किती घट्ट किंवा किती पातळ पाहिजे त्यानुसार आपण इथं पाणी टाकून घेणार आहे। खूप जास्त आपल्याला पातळ करायची नाहीये ग्रेव्ही, छान लपतपीतच ठेवायची आहे। आणि मटार पण आपल्याला आपला शिजलेला आहे 75%, त्यामुळं अजून थोडंसं पाणी टाकते मी, अर्धी वाटी। तर अर्धी वाटी पाणी टाकून घेतलंय। आणखीन गरमच पाणी वापरायचं म्हणजे रंग पण छान येतो भाजीला आणि चव पण। सर्वात शेवटी आपण इथं चवीपुरतं मीठ टाकून घेऊया, आणखीन थोडीशी कोथिंबीर। आणि आता 5 मिनिट आपल्याला याला शिजवून घ्यायचं आहे। या भाजीला खूप जास्त शिजवायची गरज नाहीये, फक्त आपल्याला ग्रेव्ही थोडीशी शिजवून घ्यायची आहे। तर झाकण न ठेवता शिजवली तरी चालेल किंवा थोडंसं झाकण ठेवलं तरी चालेल। तर मी अर्धवट असं झाकण ठेवायचं आहे, पूर्ण पॅक लावायचं नाही, म्हणजे छान अशी तर्री येते। तर बघूया आता। तर बघू शकता रंग किती छान आलाय, अगदी हॉटेलच्या भाजीसारखा आणि सुगंध खूप छान येतोय। तुम्ही ही भाजी चपाती, रोटी, भाताबरोबर कशाबरोबरही खाऊ शकता। नुसता जिरा राईस केला त्यासोबत पण खूप छान लागते ही भाजी। तर आता गॅस बंद करूया। जशी जशी छान शिजेल ती तसं तिला छान असं तेल सुटायला लागतं, पण खूप जास्त नाही शिजवली तरी चालते। तर हे बघा छान असं तेल वरती दिसतंय। आता सर्व करून घेऊया। गॅस बंद केलाय मी। तर मस्त अशी हॉटेल स्टाईल मटार मसाला करून बघा, अगदी सोप्या पद्धतीमध्ये सांगितलंय। आता छान शिजन चालू आहे हिरव्या वाटाण्याचा। ताजे हिरवे वाटाणे एवढे छान येत आहेत मस्त असे। तर बघू शकता अशी छान चमचमीत आपली मटार मसाला तयार झालेला आहे खाण्यासाठी। तुम्ही चपाती, रोटी किंवा नुसता जिरा राईस केला त्यासोबत पण खूप छान लागते। आणि रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा। रेसिपी तर आवडलीच असेल, त्यामुळे लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। रेसिपी नक्की ट्राय करा, कारण घरचं जेवण हे खरंच स्वादिष्ट असतं। अशाच नवीन छान छान रेसिपींसोबत पुन्हा भेटूया, तोपर्यंत धन्यवाद।